नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही UGC नेटची तयारी करत आहात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेट परीक्षेची संपूर्ण माहिती. अर्ज कसा भरायचा, अर्जाची मुदत किती आहे, फी किती आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती रक्कम आहे आणि फी भरण्याची अंतिम मुदत किती आहे, परीक्षेच्या तारखा काय आहेत आणि सुरुवातीची तयारी कुठून करायची, अभ्यास कसा करायचा, हे नंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. तर मला एक असं विचारायचं आहे की दरवर्षी लाखो विद्यार्थी नेट सेटसाठी अर्ज करतात आणि यशस्वी फक्त काही जणच होतात. मग असं का होत असेल याचा कधी विचार केलाय का? तर यासाठी आपण म्हणजे जे अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांनी मनपूर्वक आणि संपूर्ण तयारीनिशी सुसंगतपणे आणि योजनाबद्ध पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो कसा करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण त्याच्या आधी ह्या नेटचा जो फॉर्म सुटलेले आहेत UGC नेट डिसेंबर 2025 हे जे फॉर्म सुटलेले आहेत त्याचा मुदत किती आहे, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहे, त्याची फी किती आहे, दुरुस्तीसाठी किती तारखेची मुदत आहे आणि इतर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा फॉर्म भरून UGC नेटच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात करा. त्यानंतरचे व्हिडिओ असणार आहेत ते तुमचा अभ्यास कसा करणार आहात, तुम्ही कशा पद्धतीने करायचा, पहिला पेपर कसा सोडवायचा, दुसरा कसा सोडवायचा याबद्दलची परिपूर्ण माहिती आम्ही आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहोत. चला तर मग आपण UGC नेट डिसेंबर 2025 याबद्दलची माहिती घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल टेस्टिंग एजन्सी याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण घेतोय. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड डेट्स ॲट अ ग्लान्स. तर याच्यामध्ये आपल्याला इव्हेंट्समध्ये आपले जे काही आहेत त्याच्या जे काही म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे, सबमिशन कधी करायचं आहे, त्याची लास्ट डेट कधी आहे, फी किती भरायची आहे, जनरल कॅटेगरीसाठी किती फी आहे, EWS OBC NCL साठी किती फी आहे, SC ST साठीची फी किती आहे वगैरे वगैरे आपण सगळी माहिती बघणार आहोत. ही माहिती तुम्हाला UGCच्या साईटवरती उपलब्ध आहेच, परंतु तो इंग्लिशमधून आहे. मी तुम्हाला इथं याबद्दलची माहिती मराठीमधून सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीमधून सुद्धा ह्या परीक्षा फॉर्म भरण्याची माहिती घेऊया. खालील माहिती ही UGC नेट डिसेंबर 2025 परीक्षेसाठी महत्त्वाच्या तारखा, शुल्क तपशील आणि अर्ज प्रक्रियेबाबत आहे. ही माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सी NTA द्वारे जाहीर करण्यात आलेली आहे. महत्त्वाच्या तारखा या एकत्रित प्रमाणे इथं दिलेल्या आहेत. ऑनलाईन नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख आहे 7 ऑक्टोबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2025 रात्री 11:50 परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख आहे 7 नोव्हेंबर 2025 रात्री 11:50 अर्जातील माहिती दुरुस्त करायची असेल जर फक्त ऑनलाईन पद्धतीनं तर त्याची मुदत आहे 10 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 25 रात्री 11:50 परीक्षा केंद्रांची माहिती ही तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जाहीर केली जाईल. प्रवेशपत्र अपलोड करण्याची माहिती सुद्धा नंतर त्या वेळेला जाहीर केली जाईल. परीक्षेचे दिनांक हे नंतर जाहीर केले जातील, परंतु 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षा कालावधी 180 मिनिटे म्हणजे 3 तासांचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 पेपर घ्यायचे आहेत. पहिला पेपर 1 आणि पेपर 2 आणि याच्यामध्ये विश्रांती नाही. परीक्षा वेळ व शिफ्ट प्रवेशपत्रावर नमूद केलेली असेल. तुमच्या विषयानुसार तुमचा पेपर सकाळच्या शिफ्टमध्ये किंवा दुपारच्या शिफ्टमध्ये असणार आहे आणि तो त्यावेळी तुम्हाला कळलंच असेल. उत्तरपत्रिका आणि उत्तरपत्रिका तालिका जाहीर करणे हे वेबसाईटवर नंतर जाहीर केलं जाईल आणि निकाल जाहीर हा शेवटचा टप्पा असेल. परीक्षा शुल्क म्हणजे परीक्षा फी UGC नेट डिसेंबर 25 सामान्य आरक्षित श्रेणी बघा म्हणजे ओपन लोकांच्यासाठी, ओपनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 1150 ही फी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, जनरल EWS आणि इतर मागासवर्गीय OBC NCL यांच्यासाठी 600 रुपये आहे. अनुसूचित जाती म्हणजे SC आणि ST, दिव्यांग म्हणजे अपंग लोकांच्यासाठी 325,
आणि तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी 325 अशी हे परीक्षे फीच आकारणी केलेली आहे. ही त्याच्यामध्ये वरील हे जी फी दिलेली आहे या शुल्काव्यतिरिक्त सेवा किंवा प्रोसेसिंग शुल्क जीएसटी संबंधित बँक पेमेंट गेटवेला उमेदवारांनी भरायचं आहे. त्यासाठी अधिक माहितीसाठी आपण इकडं अपेंडिक्स 1 पाहू शकता किंवा UGC.NET.NTA.NIC.in वरती जाऊन तुम्ही इतर माहिती घेऊ शकता. म्हणजे फक्त तुम्हाला जी काही ही परीक्षा फी दिलेली आहे ही त्या कॅटेगरीसाठी असणार आहे. ज्यादाची रक्कम याच्यामध्ये इन्क्लूड नाही, ती तुम्हाला वेगळी भरावी लागणार आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबतची माहिती. आता ईडब्ल्यूएस म्हणजे काय आरक्षण? दिनांक 17 जानेवारी 2019 रोजी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने जारी केलेल्या OM क्रमांक 2013/01 BC 2 आणि उच्च शिक्षण विभाग मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या OM क्रमांक 12-4/2019 U1 तसेच पत्र क्रमांक 35-2/19 दिनांक 21/1/19, 1/2/19, 4/2/19 आणि 15/2/19 नुसार केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. ओबीसी एनसीएल वर्गाबाबतची माहिती. इतर मागासवर्गीय नॉन क्रिमिलियर एनसीएल यांची यादी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या NCBC अधिकृत वेबसाईट www.ncbc.nic.in वर उपलब्ध आहे. ही यादी केंद्र सरकारद्वारे मान्यता प्राप्त आहे आणि त्यानुसार ओबीसी एनसीएल वर्गासाठी आरक्षण लागू आहे. कोणत्या वर्गासाठी ओबीसी आरक्षण आहे किंवा एनसीएल ते तुम्ही त्याच्यावरती पाहू शकता. आता या परीक्षेमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी कॅन्डिडेटनी काय करायचं आहे आणि कशी माहिती भरायची आहे हे UGCच्या साईटवरची ही माहिती आहे. ती मराठीमध्ये तुम्हाला समजण्यासाठी मराठीमध्ये करून दिलेली आहे. हे पेज नंबर 2 आहे. तिथं अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत, नोट्स दिलेल्या आहेत. तर हे इथं तुम्हाला पाहायला मिळेल. ओबीसी श्रेणी संदर्भातील सूचना. केंद्र सरकारच्या ओबीसी एनसीएल यादीत समाविष्ट उमेदवारांनी अर्जातील श्रेणी कॉलममध्ये ओबीसी असे नमूद करावे. अर्ज भरताना तुमच्या त्या कॉलममध्ये श्रेणी कॉलममध्ये आपलं कास्ट जे काही असेल ते ओपन, ओबीसी, SC, ST वगैरे नमूद करायचं आहे. राज्य यादीतील ओबीसी उमेदवार जे केंद्राच्या ओबीसी एनसीएल यादीत नाहीत त्यांनी सामान्य अनारक्षित श्रेणी निवडावी. अर्ज भरण्याच्या सूचना. उमेदवारांनी NTA वेबसाईटवर उपलब्ध माहिती पुस्तिका जी आहे, मी आता त्याच्या आधी तुम्हाला हे जे पेज दाखवलेलं होतं हे त्यांची माहिती पुस्तिका आहे. ही नेट तुम्हाला त्या साईटवरती उपलब्ध असणार आहे, परंतु ती इंग्लिशमधून आहे म्हणून मी तुम्हाला इथं मराठीमधून कळण्यासाठी मराठीमधून सांगत आहे. ही माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा. ही तुम्हाला मी या पूर्ण व्हिडिओमध्ये ती काळजीपूर्वक माहिती देत आहे, जी तुम्ही नाही वाचली तरी पण ह्या माहितीच्या आधारे तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरू शकता, ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची माहिती दिलेली आहे. सूचनांचे पालन न करणाऱ्या उमेदवारांना अयोग्य ठरवले जाईल. बी कॉलम आहे. UGC नेट डिसेंबर 25 साठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येईल. ऑफलाईन पद्धतीने किंवा पोस्टाने अर्ज पाठवण्याची प्रक्रिया इथे होत नाही. फक्त ऑनलाईनच अर्ज भरायचे आहेत. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या पायऱ्या. सूचना पुस्तिका आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करा आणि आपली पात्रता तपासा. स्टेप 1 काय आहे तर स्वतःचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर वापरून ऑनलाईन नोंदणी करा. 2 आहे. ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा आणि सिस्टीमने दिलेला अर्ज क्रमांक लिहून ठेवा. तुमचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि जो ऑनलाईन नंबर जनरेट होईल तो तिथं क्रमांक लिहून ठेवायचा आहे. आणखीन अलीकडील फोटो, तुमचा अपलोड केलेली चित्र स्कॅन करून ठेवा. फोटो रंगीत किंवा ब्लॅक अँड व्हाईट. चेहरा 80% स्पष्ट, कान दिसणारे पांढऱ्या पार्श्वभूमीवर मास्क शिवाय आणि त्याचा आकार आहे 10 KB ते 200 KB आणि सही करायची आहे. सहीची मर्यादा आहे 4 KB ते 30 KB. ह्या 2 स्टेप झाल्या. आधी आपला स्वतःचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर वापरून ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याच्यात तुम्हाला ऑनलाईन अर्ज क्रमांक मिळेल. तो अर्ज क्रमांक लिहून ठेवायचा आहे. मग नंतर तुमचा अलीकडेच ज्याच्यामध्ये तुम्ही रंगीत किंवा ब्लॅक अँड व्हाईट फोटो, ज्यात चेहरा 80% स्पष्ट दिसेल, कान दिसेल आणि
बॅकग्राऊंड हे पांढरं असेल, मास्क शिवाय आपला फोटो 10 KB ते 200 KB दरम्यानचा अपलोड करायचा आहे. सही स्कॅन करायची आहे 4 KB ते 30 KB. आणि स्टेप 3 मध्ये SBI, कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC बँक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI वापरून तुम्ही इथं रक्कम भरू शकता, म्हणजे तुमची फी भरू शकता आणि शुल्क भरल्याचा पुरावा जतन करून ठेवा. अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्याचे समजले जाईल फक्त शुल्क यशस्वीरित्या भरल्यानंतर. तुम्ही अर्ज भरलाय हे तुम्हाला कधी होईल, जर तुम्ही पैसे भरले, फी भरली, त्यानंतर तुमचं यशस्वीरित्या भरला हे तुम्हाला समजू शकेल. अर्जाची पुष्टी पृष्ठ क्रमांक जे कन्फर्मेशन पेज आहे ते डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरलेला आहे तो मिळेल. सेव्ह आणि प्रिंट करून ठेवा. हे फक्त शुल्क भरल्यानंतर उपलब्ध होईल. जेव्हा तुम्ही फीची प्रोसेस कंप्लीट कराल त्यावेळेला तुम्हाला तुमचा फॉर्म आणि पैसे भरलेल्याची जी काही पावती आहे ती तुम्हाला मिळेल. 3ही टप्पे एकत्र किंवा वेगवेगळ्या वेळेस पूर्ण करता येतील. तुम्ही एकाच वेळेला जर फॉर्म भरायला बसला असाल तर पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप ॲट अ टाइम तुम्ही कंप्लीट करू शकता. नसेल तर स्टेप 1, स्टेप 2 आधी पूर्ण करा आणि त्याच्यानंतर वेळेत, म्हणजे आपली जी परीक्षा तारीख आहे त्या तारखेच्या पूर्वी तिसरी स्टेप भरून तुम्ही पैसे भरू शकता. आता डी मध्ये काय दिले, ऑनलाईन अर्ज फॉर्मची पुष्टी पृष्ठ फक्त उमेदवाराने यशस्वीरित्या शुल्क भरल्यानंतरच तयार होईल. जर शुल्क भरल्यानंतरही पुष्टी पृष्ठ तयार झाले नाही तर उमेदवाराने संबंधित बँक पेमेंट गेटवेशी संपर्क साधावा. माहिती पुस्तिकेतील अपेंडिक्स 1 मध्ये दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक व ईमेलवर आणि शुल्क यशस्वीपणे भरले आहे नाही याची खात्री करावी किंवा डुप्लिकेट किंवा अनेकदा भरलेल्या शुल्काची परतफेड मिळवावी. म्हणजे जर तुमचं पैसे भरले गेले नसतील आणि तुमचं पैसे भरलेल्याची प्रिंट किंवा अर्जाची प्रिंट तुम्हाला जर प्राप्त झाली नाही तर तुम्ही माहिती पुस्तिकेमध्ये दिलेला जो काही ईमेल ID आहे त्याच्यावरती जाऊन तुमचे पैसे तुम्ही परत मिळवू शकता. वारंवार एकदा फेल झालं म्हणून पुन्हा पैसे भरले, तेही झालं नाही, पुन्हा दुसऱ्यांदा पैसे भरले, असं काही झालं असेल तुमच्याकडून तर तुम्ही पुन्हा पैसे परत घेऊ शकता. वरील प्रयत्नानंतरही जर शुल्क यशस्वीरित्या भरले गेले नसल्याचे आढळले तर याचा अर्थ पेमेंट व्यवहार पूर्ण झाला नाही आणि संबंधित रक्कम NTA खात्यात जमा झालेली नाही. अशा परिस्थितीत ती रक्कम संबंधित क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI खात्यात परत केली जाईल. संबंधित बँकेकडून योग्य कालावधीत अशा उमेदवारांनी शुल्क पुन्हा भरावे आणि शुल्क यशस्वी भरल्याची स्थिती सुनिश्चित करावी. माहितीची अचूकता, उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये भरलेली सर्व माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करावी. उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती जसे की नाव, संपर्क तपशील, पत्ता, श्रेणी म्हणजे PWD, PWBD, स्थिती, शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, परीक्षा निवड, परीक्षा केंद्राचे शहर इत्यादी ही अंतिम मानली जाईल. दुरुस्ती कालावधी संपल्यानंतर अशा माहितीमध्ये बदल करण्याची कोणतीही विनंती NTA स्वीकारणार नाही. परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रातील माहितीमध्ये बदल फक्त विशेष परिस्थितीतच केला जाऊ शकतो. त्यासाठी योग्य कागदपत्रे व सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक असेल. NTA द्वारे बदल नाही. हे जे आपण वाचतो ही माहिती घेतो आहे ते या UGC नेटच्या वेबसाईटवर दिलेलीच माहिती जी इंग्लिशमध्ये आहे ती मराठीमध्ये करून माहितीसाठी तुम्हाला दिलेली आहे. NTA कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांनी भरलेली माहिती संपादित, बदल, संशोधित करत नाही. अर्ज सादर केल्यानंतर माहिती बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. म्हणून उमेदवारांनी अर्ज भरताना अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूक माहिती भरावी. जबाबदारी नाकारणे, उमेदवाराने अर्जात चुकीची माहिती दिल्याचे निर्माण होणाऱ्या कोणत्याही अडचणीसाठी NTA जबाबदार राहणार नाही. ईमेल किंवा मोबाईल क्रमांक, उमेदवारांनी अर्जात नोंदवलेला ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक स्वतःचा असावा, कारण NTA कडून महत्त्वाची माहिती, संपर्क फक्त नोंदवलेल्या ईमेल किंवा SMS द्वारे पाठवला जाईल. जर उमेदवाराने इतर कोणाचा ईमेल, मोबाईल क्रमांक दिला असेल तर NTA कोणत्याही गैरसंपर्कासाठी जबाबदार राहणार नाही. उमेदवारांनी NTA वेबसाईट नियमितपणे तपासावी आणि ईमेल पाहत राहावे. आपण फॉर्म भरल्यानंतर पुढचे जे काही अपडेट्स येतील तर ते आपल्या ईमेल ID द्वारे किंवा मोबाईलवरती चेक करायचे आहेत. इतरांचा मोबाईल द्यायचा नाही. परीक्षा केंद्रावर उपस्थिती, उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने NTA द्वारे वेबसाईटवर दिलेल्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या दिनांक, वेळ आणि शिफ्टनुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे. आता महत्त्वाच्या नोंदी अशा आहेत, जर उमेदवाराने स्टेप 2 आणि स्टेप
3 पूर्ण केले नाही तर ऑनलाईन अर्जाची अंतिम सादरीकरण प्रक्रिया अपूर्ण राहील. अशा अर्जांना अस्वीकृत करण्यात येईल आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. एकदा उमेदवारांनी शुल्क भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत शुल्काची परतफेड एनटीए कडून केली जाणार नाही. एकदा फी भरली की ती परत मिळत नाही. एनटीए उमेदवारांना उमंग आणि डिजिलॉकर प्लॅटफॉर्मद्वारे स्कोर कार्ड व इतर परीक्षा संबंधित दस्तऐवज डाउनलोड करण्याची अतिरिक्त सुविधा देण्याचा विचार करत आहे. या सुविधेबाबत तपशीलवार सूचना पुढील टप्प्यामध्ये जाहीर केल्या जातील. उमेदवारांनी एनटीए वेबसाईट नियमितपणे भेट द्यावी आणि नोंदणीकृत ईमेल तपासत राहावे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. UGC नेट डिसेंबर 2025 साठीची जी संपूर्ण अर्ज प्रक्रिया आहे ती ऑनलाईन आहे आणि ज्यामध्ये स्कॅन केलेली चित्रे अपलोड करणे, शुल्क भरणे, पुष्टी पृष्ठ व प्रवेशपत्र प्रिंट करणे यांचा समावेश आहे. म्हणून उमेदवारांनी कोणतेही दस्तऐवज एनटीएला पोस्ट, फॅक्स, व्हॉट्सअप, ईमेल किंवा प्रत्यक्ष देणे आवश्यक नाही. म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तुमचा फोटो, तुमची सही, तुमचे डॉक्युमेंट्स जे काही तुम्ही अपलोड करणार आहात आणि पैसे ऑनलाईन भरणार आहात या व्यतिरिक्त तुम्ही एनटीए कडे कोणतेही प्रकारचे कागदपत्र सादर करायची नाहीत. माहितीचा वापर एनटीए म्हणजे भारत सरकार उमेदवारांनी दिलेली माहिती अंतर्गत वापरासाठी वापरू शकते, जसे की प्रशिक्षण, संशोधन व विकास संश्लेषण आणि इतर मान्य उद्दिष्टांसाठी. ही माहिती UGC एनटीए द्वारे उच्च शिक्षण संस्थांना PhD प्रवेशासाठी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व इतर संस्थांना भरती प्रक्रियेसाठी शेअर केली जाऊ शकते. नोंद: जर भविष्यात असे आढळून आले की उमेदवाराने इतर व्यक्तीचा फोटो किंवा स्वाक्षरी अर्जात प्रवेशपत्रात वापरले आहे किंवा त्याने प्रवेशपत्र निकालामध्ये छेडछाड केली आहे तर ते कृत्य अनुचित साधनांचा वापर म्हणून गणले जाईल. अशा उमेदवाराविरुद्ध माहिती पुस्तके दिलेल्या UFM नियमानुसार कारवाई केली जाईल. हवे असल्यास ही संपूर्ण माहिती एकत्र करून एका मराठी मार्गदर्शक तयार करू शकतो जे UGC नेट अर्जदारासाठी उपयुक्त ठरेल. आता याच्यामध्ये हे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजे एनटीए द्वारे दिलेलं आहे ते चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवातीची माहिती जे काय आहे ते तोंड ओळख. त्याच्यामध्ये अबाउट नॅशनल एजन्सी टेस्टिंग एजन्सी म्हणजे एजन्सी बद्दलची माहिती आहे, एनटीए बद्दलची. अबाउट युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन UGC बद्दलची माहिती, UGC नेट बद्दलची माहिती आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सी बद्दल भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय चाचणी एजन्सीची स्थापना स्वायत्त, स्वतंत्र आणि स्वयंनिर्भर प्रमुख चाचणी संस्थान म्हणून केलेली आहे. ही संस्था सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 अंतर्गत नोंदणीकृत आहे. एनटीएचा उद्देश म्हणजे उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी उमेदवारांची गुणवत्ता पारदर्शक, कार्यक्षम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चाचण्यांद्वारे तपासणे. विद्यापीठ अनुदान आयोगने एनटीएला UGC नेट परीक्षा घेण्याची जबाबदारी दिलेली आहे, जी भारतीय नागरिकांची ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता तसेच PhD उमेदवार प्रवेशासाठी पात्रता ठरवते. हे NCAचं कार्य इथं दिलेलं आहे आणि त्याची स्थापना कधी झाली याबद्दलची माहिती दिलेली आहे. एनटीएची स्थापना, त्याचं कार्य, JRF आणि PhD असिस्टंट प्रोफेसर याबद्दलची माहिती. विद्यापीठ अनुदान आयोगाबद्दलची माहिती. UGC ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाची वैधानिक संस्था आहे. UGCची स्थापना युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ऍक्ट 1956 3 ऑफ 1956 अंतर्गत करण्यात आली असून ती 2 प्रमुख जबाबदाऱ्या पार पाडते. शैक्षणिक संस्थांना निधी पुरवणे, उच्च शिक्षण संस्थांमध्ये दर्जा ठरवणे, समन्वय साधणे आणि देखरेख करणे यासाठी ही संस्था हे करते. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो परीक्षेमध्ये सुद्धा की शैक्षणिक संस्थांना, उच्च शिक्षण संस्थांमध्ये दर्जा म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाचे कार्य आणि त्याला पर्याय दिले जाऊ शकतात. तर त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्थांना निधी पुरवणे, उच्च शिक्षण संस्थांमध्ये दर्जा ठरवणे, समन्वय साधणे आणि देखरेख करणे. UGCचे कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे आहे. विद्यापीठ शिक्षणाचा प्रचार आणि समन्वय, अध्यापन, परीक्षा व संशोधनाचा दर्जा ठरवणे व राखणे, शिक्षणाच्या किमान मानांकाबाबत नियम बनवणे, महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षण क्षेत्रातील घडामोडीवर देखरेख ठेवणे, विद्यापीठांना अनुदान वितरित करणे, केंद्र व राज्य सरकार आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये दुवा म्हणून काम करणे, विद्यापीठ शिक्षण सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला सल्ला देणे.
हे UGCचे कार्य आहे आणि हे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा एखादा प्रश्न परीक्षेमध्ये येऊच शकतो. विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा UGC नेट ही परीक्षा भारतीय नागरिकांची खालीलसाठी पात्रता ठरवते. ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नियुक्ती. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नियुक्ती आणि PhD प्रवेश. फक्त PhD साठी प्रवेश असेल तर जे उमेदवार सहाय्यक प्राध्यापक आणि PhD प्रवेश श्रेणीत पात्र ठरतात त्यांना JRF मिळणार नाही. पण सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नियुक्ती आणि PhD प्रवेशासाठी पात्रता मिळेल. जे उमेदवार फक्त PhD प्रवेश श्रेणीत पात्र ठरतात त्यांना JRF किंवा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळणार नाही. फक्त PhD प्रवेशासाठी पात्रता मिळेल. इथं दिलेलं आहे कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 म्हणजे JRF साठी काय एलिजिबल आहे, असिस्टंट प्रोफेसर साठी काय आणि PhD ऍडमिशन साठी काय आहे. JRF म्हणजे काय, UGC म्हणजे काय, मी आता तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत. पात्रता ठरवण्याची पद्धत काय दिलेली आहे बघा. श्रेणी 1 JRF पुरस्कार आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नियुक्ती. JRF होय, सहाय्यक प्राध्यापक होय, PhD साठी होय. म्हणजे श्रेणी 1 मध्ये उत्तीर्ण झाला तर तुम्हाला ह्यापैकी तिन्ही कॅटेगरीमध्ये होय. श्रेणी 2 मध्ये उत्तीर्ण असेल तर JRF संधी मिळणार नाही. सहाय्यक प्राध्यापक आणि PhD होऊ शकते. आणि श्रेणी 3 मध्ये जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला JRF आणि सहाय्यक प्राध्यापक नाही, फक्त PhD प्रवेश मिळू शकतो. JRF पात्र उमेदवारांना PhD प्रवेशासाठी मुलाखतीच्या आधारे प्रवेश दिला जातो. UGCच्या PhD पदवीसाठी किमान मानके व प्रक्रिया नियमावली 2022 नुसार श्रेणी 2 आणि 3 अंतर्गत UGC नेटचा वापर PhD प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचा पर्याय म्हणून केला जाऊ शकतो, जे विविध विद्यापीठे उच्च शिक्षण संस्था घेतात. श्रेणी 2 आणि 3 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी नेटमध्ये मिळालेल्या गुणांना 70% वजन आणि विद्यापीठ संस्थेने घेतलेल्या मुलाखतीच्या कामगिरीला 30% वजन दिले जाईल. PhD प्रवेश एकत्रित गुणवत्ता नेट गुण अधिक मुलाखत गुण यावर आधारित असेल. नेट गुणांची वैधता श्रेणी 2 आणि श्रेणी 3 साठी निकाल जाहीर झाल्यापासून 1 वर्षाची असेल. फक्त PhD प्रवेश एकत्र गुणवत्ता नेट गुण आणि मुलाखत गुण यावर आधारित असेल. नेटचा निकाल प्रतिशत स्वरूपात जाहीर केला जाईल आणि एकाधिक शिफ्ट असल्यास गुण सामान्यीकृत केले जातील. फेलोशिप निवड सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्वारे केली जाईल. अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय फेलोशिप, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय फेलोशिप आणि दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय फेलोशिप. UGC नेट उमेदवारांसाठी माहिती UGC NTA द्वारे शेअर केली जाऊ शकते. उच्च शिक्षण संस्थांमध्ये PhD प्रवेशासाठी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व इतर संस्थांमध्ये भरती प्रक्रियेसाठी. हा आहे चॅप्टर 2 एक्झामिनेशन स्कीम. ह्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघा. परीक्षेचं स्वरूप, कुठले पेपर आणि किती मार्क्स. इथं मी तुम्हाला मराठीमध्ये हे सांगत आहे. UGC नेट 25 ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड CBT पद्धतीने घेण्यात येणार आहे. जसे की इन्फॉर्मेशन ॲट अ ग्लान्स मध्ये नमूद केलेले आहे. परीक्षा अपेंडिक्स 2 मध्ये दिलेल्या विषयामध्ये आणि अपेंडिक्स 3 मध्ये नमूद केलेल्या देशभरातील निवडक शहरामध्ये घेतली जाईल. ह्यामध्ये तुम्हाला अपेंडिक्स 2 मध्ये विषय आणि 3 मध्ये तुमचे सेंटर दिलेले आहे, ते तुम्ही तुमच्या शहराशी निगडीत असलेले निवडायचे आहेत. परीक्षा पद्धत ही फक्त परीक्षा कॉम्प्युटर आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेचे स्वरूप, परीक्षा 2 विभागांची असेल आणि दोन्ही विभागात बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. पेपर 1 त्याला गुण 100 आहेत, प्रश्नसंख्या आहे 50. इथं बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न. पेपर 2 200 गुण आहेत, प्रश्नसंख्या 100. उमेदवारांनी निवडलेल्या विषयावर म्हणजे तुमचा MA ला जो स्पेशल विषय असेल त्यावरती 100 मार्क, 100 प्रश्न असतील आणि 200 गुण त्याला असतील. तो तुमचा दुसरा पेपर. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये कोणतीही विश्रांती नसेल. अध्यापन संशोधन म्हणजे पहिल्या पेपरमध्ये काय येणार आहे तर अध्यापन संशोधन क्षमतेचे मूल्यांकन करतो. यात तर्कशक्ती, वाचन, समज, विविध विचारशक्ती आणि सामान्य ज्ञान तपासले जाते. पेपर 2 उमेदवाराने निवडलेल्या विषयावर आधारित असतो आणि विषयाचे सखोल ज्ञान तपासतो. सर्व प्रश्न अनिवार्य असतील. विषय आणि अभ्यासक्रम. UGC नेट 25 साठी विषयाची यादी कोड आणि अपेंडिक्स 2 मध्ये दिलेला आहे.
NTA कोणत्याही उमेदवाराला अभ्यासक्रमाची छापील प्रत देत नाही. तुम्ही ती अपेंडिक्स 2 मध्ये घेऊ शकता. प्रश्नपत्रिकेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी असेल, भाषा विषय वगळता. फक्त मराठी विषय किंवा जे भाषा विषय आहेत त्यामध्ये त्या भाषेचा प्रश्न येतील, इतरसाठी इंग्रजी आणि हिंदी माध्यम असेल. प्रश्नपत्रिकेचे माध्यम ऑनलाईन अर्ज भरताना काळजीपूर्वक निवडावे. एकदा निवड केल्यानंतर बदल करता येणार नाही. उमेदवारांनी निवडलेल्या माध्यमातच उत्तर द्यावे. परीक्षेदरम्यान प्रश्नांच्या भाषांतरात कोणताही गोंधळ झाल्यास इंग्रजी आवृत्ती अंतिम मानली जाईल आणि NTAचा निर्णय अंतिम असेल. सर्व विषयाचे अभ्यासक्रम UGC वेबसाईटवरून डाउनलोड करता येतील. इथं साईट दिलेली आहे https://www.ugcnet.online.in/syllabus-new.php याच्यावरून तुम्ही तुमच्या विषयाचा सिलेबस डाउनलोड करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यासाला लागू शकता. मार्किंग स्कीम बद्दलची माहिती दिलेली आहे. मार्क गुणांकन पद्धती कशाप्रमाणे घेतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. बरोबर उत्तरासाठी 2च गुण मिळतील. चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. उत्तर न दिलेले, प्रयत्न न केलेले, पुनरावलोकनासाठी मार्क केलेले अशा प्रश्नांना गुण दिले जाणार नाहीत. अस्पष्ट किंवा एकाहून अधिक योग्य उत्तर असलेले प्रश्न, जर प्रश्न चुकीचा, अस्पष्ट आढळला किंवा त्याला एकाहून अधिक योग्य उत्तरे असतील तर फक्त त्या उमेदवारांनाच ह्या प्रश्नाचा प्रयत्न केला आहे अशांनाच त्याचे 2 गुण दिले जातील. एखादा जरी पर्याय त्यातला निवडला असेल तरी त्याला 2 गुण दिले जातील. ड्रॉप केलेले प्रश्न, जर प्रश्न चुकीचा आढळला आणि तो ड्रॉप केला गेला तर फक्त त्या उमेदवारांनाच ज्यांनी प्रश्नाचा प्रयत्न केला आहे त्यांना 2 गुण दिले जातील. उत्तर योग्य असो वा नसो पण प्रयत्न केला म्हणून तो प्रश्न ड्रॉप झाला पण त्याचा प्रयत्न केला म्हणून तो तुम्हाला गुण दिले जातील. निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणून प्रत्येक प्रश्नाचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरते. योग्य वाटणारा पर्याय निवडा. तुम्हाला या स्कीमनुसार सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असल्यास आपण ती पुरवू शकतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो UGC नेट डिसेंबर 25 मध्ये होणाऱ्या एक्झाम म्हणजे 31 डिसेंबर 25 ते 7 जानेवारी 26 मध्ये होणाऱ्या नेट एक्झाम बद्दलची माहिती, फॉर्म भरण्याची प्रक्रिया आपण आता पाहिलेली आहे. यानंतर परीक्षेसाठी अभ्यास कसा करायचा, कारण एवढे सारे लोक फॉर्म भरतात परंतु त्यापैकी काही अगदी बोटावर मोजणे इतकेच लोक यशस्वी होतात. तर त्यामागचं कारण काय आहे, अभ्यासाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, आपण किती वेळ अभ्यास केला पाहिजे, कोणत्याही विषयाला किती वेटेज दिलं पाहिजे आणि त्याचा सराव कसा केला पाहिजे याबद्दलचा आमचा पुढचा व्हिडिओ येत आहे. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना की जे अभ्यास करत आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त या व्हिडिओचा प्रचार प्रसार करा आणि तुम्हाला काही अडचणी असतील तरी त्याही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, जेणेकरून तुम्हाला काय अडचण आहे आमच्याही लक्षात येईल. तुमचं मोटिवेशन जे असेल तेच आमच्यासाठी प्रमाण असतं आणि आम्ही त्या पद्धतीनं नवीन पुढचा व्हिडिओ बनवत असतो. आम्हालाही त्याच्यामधून एनर्जी येते आणि आम्ही तुमच्यासाठी अधिकाधिक चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी. तर थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.